ते सामान्य लोकांचे आले, नेत्यांचे बाहेर आलेले नाहीत. आमचं मत आहे कोणाचंच व्हिडिओ बाहेर येऊ नये. जर सिलेक्टिव्ह व्हिडिओ बाहेर येत असतील त्याच्या मागे कुठेतरी राजकारण आहे. हे जे काही नेते काळी जादू करत होते, बोट कापून रक्त त्या भावलीवर टाकत होते, हे सगळे व्हिडिओ कुठे गेले हे का बाहेर येत नाही. आणि या बाबतीतली माहिती शेळकेला त्या ठिकाणी असल्यामुळे आणि चर्चा आणि इन्व्हेस्टिगेशन तपास चालू असतानाच शेळकेचा मृत्यू होणं हे म्हणजे कुठं ना कुठंतरी शंका घेण्यासारखं आहे. म्हणून आम्ही म्हणालो होतो ऍक्सिडेंट कसा झाला, कशामुळे झाला याचा एक थोडासा अभ्यास नाही इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. कारण शेळकेंच्या माध्यमातून पैसा हा वळवला जात होता आणि पैसा हा काही छोटा पैसा नव्हता, खूप मोठा होता. आणि दादांचा ऍक्सिडेंट जो 28 जानेवारीला झाला त्याच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पैशाची खूप मोठी उलाढाल ही खराताच्या अकाउंटला त्या ठिकाणी झाली होती. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन करत असताना जर कोणाचा मृत्यू होत असेल साहजिकच आपण शंका घेणार. आणि जवळच्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर साहजिकच कुणीही असं म्हणेल की उद्या जाऊन खराताला मारलं जाऊ शकतं, सुसाईड झालं असं सांगितलं जाऊ शकतं. नाहीतर सरळ सरळ जसं मुंबईमध्ये एन्काउंटर केला होता एका व्यक्तीचा ज्याला खूप माहित होतं, तसं खरातचं पण एन्काउंटर होऊ शकतं अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटतं.